हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. एक नवीन सुरुवात, एक नवीन दिवसाची. कारण का काय आहे, पाऊस जवळजवळ 10 दिवसानंतर आज आम्हाला सूर्य दिसलाय. त्याच्यामुळे आलोय आम्ही आदगावला. वर्षातनं एकदा आपला फिशिंगचा व्लॉग होतो. त्याच्यासाठी आपण आदगावला आलोय. मी आपला आकाश आहे आणि बंटी आहे. सो ते दोघं तिकडे मागे थांबलेत. आमची चुकामुक झाली जरा, म्हणून मला पुढे आलो मी. पण आलो आदगावला. सो क्लायमेट एकदम कडक आहे. आता फक्त मच्छी मिळाली पाहिजे. बिकॉज काय आहे, जेवढे आता हे 2 दिवस जेवढी जण आदगावला आले त्यांना काहीही भेटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे रिपोर्ट खूप बॅड आहे. पण ह्या बॅड रिपोर्टमध्ये सुद्धा आजचा दिवस हेरून आम्ही आलो आहे. सो आता आम्हाला काय मिळतं आहे हा फक्त दिवस बघण्यासारखा आहे. सो पूर्ण जर्नी आज तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवतो की आज काय होतं आहे, पाऊस येतो आहे की नाही, फिशिंगला किती मच्छी लागते आणि सगळं खाणं पिणं इकडेच होणार आहे. सो बनून राहा सोबत. चला फायनली निघालेलो आहोत. हे बघा दोघं जण वायलोग हे आत्ता पोचलेत. हे बिर्याणी वगैरे खाण्याचं सगळं सामान घ्यायला. नाही तुम्ही पहिलेच आलात, पण हे बिर्याणी घ्यायला थांबले होते आणि त्याच्यामुळे आमची चुकामुक झाली. म्हणून आता एकत्र भेट झालेली आहे आणि आता आमचा प्रवास चालू झालाय पुन्हा. तर छोटासा ट्रेक चालू झालाय आणि थोडीशी रायगडला आमची प्रॅक्टिस झालेली आहे. त्याच्यामुळे जरा काय एवढा वाटणार नाही, पण थोडा वर चढल्यावर वाटेल. पण 10 किलोचे 2 पीस ठेवायचे खांद्यावर येताना ना. हो येताना स्टॉक कशात घेऊन जायचा? तुझ्या खांद्यावर सगळा. हा तुझ्या खांद्यावर. चायला अरे कशाला आणलाय? मला काय गडी म्हणून आणलाय की काय तुम्ही? गडी म्हणून आणलाय. तिकडे पाकी कुठं आहे? आमच्या दोघांचाच रोड आहे. ती काय छत्री आहे सांगतो. आदगाव येणं का असतं त्याचं कारण आहे हे. बिकॉज इथले बीच एवढे अनटच आहेत ना की एकदम वेगळंच फील देतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर सिंधुदुर्ग खाली तळ कोकणात गेल्याचा फील हे बीच देतात, एवढं तर खरं. अवघड वाटा चालू झालेले आहेत. जरासा इथं पाय सरकला ना डायरेक्ट चालत सुटतात. पहिल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. काय एक्सपर्ट्स, पहिली लोकेशन पहिल्या लोकेशनला 5-6 तांबी आहे. 5-6 दाम. पण मला आयुष्यात कोणी एवढं दमवलं नसेल. छत्रीने जो दमवलं ना आता इच्छा गावात नशीब. नाही तर आता व्हिडिओ झाली असती. पहिला गडी गारत इथं आदगावला पडलेलो आहे मी एकदा त्या साईडला. आया है कुछ तो आया है. काय रे भाई? हा याला म्हणतात ओपनिंग. ये बडे, हे बघा याला म्हणतात पहिलीच ओपनिंग. येऊन 2 मिनिटं पण झाली नाही आम्हाला. टाकल्या जो पीस लागलाय. आज रिपोर्ट फुल आहे. सगळ्यात मोठा टास्क आहे या लाटा. कारण का पावसात ह्या लाटा एवढ्या असतात ना, इथं माणूस एक्सपिरियन्सच पाहिजे. जर एक्सपिरियन्स नसेल त्याकडे तर तो वैतागेल अक्षरशः. कारण का लाटांचा फोर्स बघा ना. हे बघा लाटा केवढ्या येतात. आता ही लाट तुम्हाला अशी जाणवणार नाही, जेव्हा त्याच्या आकाशाच्या जवळ येईल ना तेव्हा तुझी केवढी मोठी आहे ती जाणवेल तुम्हाला. हे बघा काहीतरी लागलंय. वा ये बात. हे बघा दुसरा पीस फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतराने लागलेला आहे. हे सगळ्या काशातामध्ये सेम कॅटेगरी, सेम फॅमिली आहे. व ते कुटुंब आहे यांचं इथं. पहिले 2 पीस या वर्षीचा पावसाळा रिपोर्ट. या वेळेला कदाचित आग लावली जाईल. काय वाटतं आकाश? आमची बिर्याणी खाईपर्यंत बहुतेक 6-7 होतील. रात्री बिर्याणी सोय आहे. आम्ही बंटीने आणि मी काय डिसाईड केलंय की ते परत मच्छीचे हात लागणार, मग त्याचं ते स्मेल येणार. त्याच्यापेक्षा आम्ही आधी खाऊन घेतो, मग खाऊन एकदाच फिशिंगला सुरुवात करू. एक्झॅक्टली. हां सो पहिलं पेटपूजा, मग पीस तर लागता येतच. तोपर्यंत आपला माणूस तोपर्यंत काढून ठेवेल. आपण सुरुवात करूया. एक्सपर्ट करतात तर आपण त्याला डिस्टर्ब करण्यात अर्थ नाही. आपण त्यांना फक्त बघण्यात मजा आहे, बिर्याणी खात खात. हां चला लेट्स गो गाईज.
अजून एक पीस, अजून एक पीस. काय 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 कुठं आहे ती? कटकट दाखव, असं दाखव. आय भाई साहेब उडव. आईच्या गावात आज काय ऐकत नसतो आम्ही. आज आहे कहर. थर्ड पीस. जेवढे पटापट ह्या लागत आहेत त्याच्याप्रमाणे मला वाटतं अशी 3, एक फक्त व्हिडिओ काढायला, एक फक्त ह्याच्यात ओवून ठेवायला, माळ ही फक्त ठेवायला लागणार असं वाटतंय. आज वंटीला वाक्कर बनवलेली आहे. फुलवाले वाक्कर बनला वंटी आज. एक्सपिरियन्स किती कामाला येतो बघा काय काय वेळेला. जसं आता काही जण 2 वेळा येऊन गेली बिकॉज त्यांना काही भेटलं नाही, कारण का पाणी चांगलं नव्हतं, पाणी जड होतं असं म्हणत होते. पण आज आकाश बोलला आम्ही निघालो आणि आलो. पण आज बाकी मच्छी एवढी कचाकच भेटली, कारण का 3 पीस हे ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये भेटलेत, म्हणजे 15 मिनिटामध्ये 3 पीस लागणं हे खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज काय पेशन्सचं काम आहे सगळं. त्यात हा पाण्याचा वाढता मारा, सतत लाटांचा मारा, बघा ना पाणी बघा ना किती आहे. आणि ह्या हेवी पाण्यामध्ये फिशिंग करणं हे इझी नाही आहे. त्याच्यामध्ये जर 3 पीस 15 मिनिटात भेटत असतील तर आज कहर आहे. हे बघा फर्स्ट हाफ आमचा आटपलेला आहे. फर्स्ट हाफमध्ये आपल्याला 3 ताम, काय काशा ताम, 3 काशा ताम, लाशा ताम. हा अरे नक्की काय आहे? 3 पीस मिळालेत. सो आता काय आहे ते माहिती नाही. आता काय माहिती मी सांगू आता काय. हा आता बिर्याणी खायची आणलेली आहे. हो आता फक्त खाऊया आधी, कारण का आता वाजले जवळजवळ 2:30. खाऊन घेऊ आणि मग किती 2:47. मग 3 वाजले. तुम्ही इथं नाही आता जे जे दगड भेटले ती हेरून बसा आता. एक नंबर बसलोय मी पण शॉर्ट आहे. तो आता खाऊ आणि मग नंतर कुठे आपला ठावका मांडायचा ते बघू. बघा बिर्याणी दवाई आहे. जरा सगळी अवघड परिस्थिती आहे. खातो आणि मग भेटतो. चला मस्त जेवण झालेलं आहे. बिर्याणी खाऊन संपवलेली आहे आत्ताच. अरे काय झालंय जेवताना, आता तिकडे सामान जिथे होतो ना तिथे सगळं सामान उचलून आणलं आणि मेन जी गरवलेली आमची जी मच्छी होती ती इथं आईच्या गावात ती इथंच आहे. ही बघा ती नेलीच नाही. नशीब कुत्र्या वित्राने घेऊन गेला. वाचली, कारण का नेमकी भरती लागते आता. ये बघा मिळालेली आहे. आता घेऊन चाललोय तिकडे, कारण का आता ती दुसरं ठिकाण आमचं ते आहे. तिथे आता गरवणार आहोत. तिथे किती मच्छी भेटते आता ते बघूया. मग अशी काय आलं पोटात काहीच नव्हतं, काय सुचायचंच बंद झालं. नंतर मग पहिले बोललो खाऊन घेऊया. आणि आम्हाला लंच नंतर काय लागले हे रेचन. ए बाबा आईला ए बाई कसा घाबरलो काय. ही बेकार असते हो, सगळ्या चावली तर सोडत नाही आणि सगळ्यात नालायक जात. अरे बाबा ये कशाला बघितली. चला हा पक्का हरामी असतो. चावला ना सोडणार नाही. आणि लाईनमध्ये एवढा नालायक असतो ना हा एकदा गलीतून या समजा सुटला आणि आता याला आपण परत सोडून दिला समुद्रात तर हा परत गल पकडेल. एवढा निर्लज्ज प्रकारचा मासा आहे. आणि हे एकदा चालू झाले की अजिबात थांबत नाही. मग त्यांची गँग असते. कसलाही विषय आहे. पण सगळ्यात घाणेरडा मासा. काही लोक खातात त्याला, पण आपण नाही खात. त्याला म्हणतात रेचन. ह्या लोकेशनवरून आमचं झालं शिफ्टिंग. आता आम्ही चाललो नेक्स्ट लोकेशनला. आणि हे बघा इथं विराज भाई गरवत आहेत अजून. त्यांना 1 पीस लागलाय. बघूया आता काय आणतायत. पण आपल्याला 3 लागलेत. आता नेक्स्ट लोकेशनला जाऊन किती काय यश येतं आहे ते बघूया. फक्त आदगावचे बीचेस आवडण्याचं रिझन हे आहे, कारण का हे बघा ना काय अनटच बीच आहेत सगळे. आणि एकदम नेचर, म्हणजे एकदम खाली तळकोकणात आल्याचा फील येतं ह्या बीचेसला बघून. आणि असे प्रायव्हेट बीचेस सारखे आहेत.
ह्या डोंगरापासून आता इथे हा एंड होतो. म्हणजे हा एवढाच बीच, हा प्रायव्हेट बीच सारखं वाटतं. फक्त खडकाळ आहे सगळा, पोहता वगैरे येत नाही. मी कॅम्पिंगला येणार आहे. पाऊस गेल्यावर ना, पाऊस गेल्यावर इकडे अजून अशी मला वाटतं आपण अख्खी रात्र इथं स्पेंड नाही केली आहे. करू शकतो. इथं गणपतीचं मंदिर आहे. हां तो माहिती आहे. आपण कार्यक्रम येऊ पावसानंतर नक्की येऊ इथे. तिथे कार्यक्रम असतो मस्त जेवण वगैरे. हां काय करते, जबरदस्त प्लॅन करते. हे बघा बघा ना कसला प्रायव्हेट बीच वाटतो. आणि पावसामुळे ग्रीनरी झाले, हे छोटे छोटे असे झरे चालू झालेत. 2 दिवस पाऊस आला नाही पण पाणी सगळं गायब झालं आहे. पण तरीसुद्धा जी ग्रीनरी आणि पावसातलं जे फ्रेशनेस असतो ना, तो फक्त गरमी खूप होते. म्हणजे क्लायमॅट बदलला आहे की काय माहीत नाही, पण गरमी खूप प्रचंड लेवलची गरमी. हे बघा जवळजवळ घाशाशी आला आहे काम. चले बंडीसोबत एक मोठा स्कॅम झाला आता. तिथं आलेली इथपर्यंत आली आणि लाट आली, त्या लाटेसोबत ती निघून गेली. बंटी कसं वाटतंय? तोंडातला घास गेला रे, तोंडातला घास. वाईट झालं वाटतं. एवढा पीस होता, जवळ तो हातात तळ आता एवढा छोटा होता, बट इथं आला आणि त्या लाटेसोबत पडला. पण चला काहीतरी लागलं पाक्याला, मिळाला नाही पाक्याला, काहीतरी लागलं. उपाशी तर नाही पण जायला लागायला पाहिजे होता रे. इथला येऊन पहिला असा काहीतरी होता. पहिला गडी गारत, पहिली लागलेली अवदसा, अपशकून, लचांड, लपड, पाठीमाग. लॉजिक काय दिला माहिती आहे? इथं लाल दगड आहेत त्याच्यामुळे इथं ताम लागणार, आणि ताम लागली पण ताम हातात नाही आली. काय याच्यावर काय तुझं काहीतरी मत मांडू शकशील का तू ह्याच्यावर आकाश? माझं मत हा. अशा गेलेल्या मच्छीवर म्हणजे त्याची मच्छी पडली म्हणजे तो काय गिनतीतच नाही. हा 3-0. असाच एक काळ होता, अजिंक्य गर्वत होता आणि अजिंक्यच्या अशी जवळजवळ धक्क्यावर येणार तेवढ्यात मच्छी पडली होती. पण तरी सुद्धा अख्ख्या श्रीवर्धन गावाने त्याला ऐकवलं होतं. काय रे? चला आता इथून पण निघालोय. आता परत एक नेक्स्ट लोकेशन बघायचं म्हणतायत. आता इथे आम्हाला फक्त काय लागलं, आशा. इथं फक्त आशा देऊन गेलाय. ताम आशा देऊन गेली फक्त, आणि इथं जवळच पडली त्याच्यामुळे जीवाला लागली. पण इथं येऊन पण काहीतरी मच्छी दिसली, काहीच नाही मिळालं असं नाही, आशा तरी मिळाली. पण आता चला नेक्स्ट लोकेशनला बघूया पुन्हा काय मिळतंय किंवा काय डिसिजन होते. काय मिळालं काय नाही मिळालं ती वेगळी गोष्ट, पण इथून नेचर बघा. गेल्या वर्षी का त्याच्या आधील्या 2 वर्षी माहीत नाही, पण एकदा इथे एवढा पाणी भरला होता की इथनं ती तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधला तो फुटेज मिळाला तर पुन्हा टाकेन. पण इथंच ह्याच जागेवरती त्याकडे पाण्याच्या बॉटल बिटल आहेत आणि जेटी हो असलं पाणी भरलंय आणि इकडनं वरती जातोय. आता ती बाई जवळजवळ गेली होती वाहून, तिला पकडला. मी तुम्हाला दाखवेन तो फुटेज. तुम्हाला ज्यांना त्याचा सबस्क्रायबरना माहीत असेल त्यांना माहीत असेल, पण ज्यांना नसेल माहीत त्यांच्यासाठी मी तो फुटेज टाकतो गेल्या वर्षीचा. अजून आम्हाला काय लागलेलं नाही इथं या नवीन लोकेशनला. पण काय रे आकाश, आत्तापर्यंत तू तुझ्या कारकिर्दीत किती मासे काढले असशील, किती पीस मासे काढले असशील? 12-13 काढले फक्त. हा तू तो धंदा नाही काय करत? 2 आणून 10 आणले सांगतोस, तो धंदा नाही करत काय? बाकी जेवढे पण फिशर आहेत ना, हा. ते फिशिंग करणारे, हा त्यांचा धंदा हाच.
हा ना, 2 भेटले की 6 भेटले, 6 भेटले 8 भेटले, 12 भेटले. आणि 4 किलोची भेटली तर सांगायचं 12 किलो की 4 किलोची त्यांना भेटत नाही. 1-1.5 किलोचीच भेटते, ती 4 किलोची सांगतात. हा मोठा एक स्कॅम झालतं. आणि ह्या फील्डची ती खासियत आहे सगळ्यांनी. आणि अजून एक खासियत काय माहितीये, काय? इथं मच्छी पकडली ना एक, हा. सांगतील काय, बरं खोला पकडली. हा ना? खरा कोडच सांगणार आहे. म्हणजे आतगावला जर पीस भेटला असेल तर सांगायचं भरटकोलला भेटला. परत कोल्हा भेटला तर सांगा. मग भरटकोलला ही गर्दी. हा, असं चालतं इथे स्कॅम. मग आपल्याला तर 3 भेटलेत, मग आपण किती सांगायचे? आपण खरं सांगतो कधी हा ना? पण नऊ सांगायची. बंटी पण त्या ग्रुपचा हिस्सा आहे का रे? आवडते इल्युमिनाटी. अबे तू है कौन तू? ना बेटा ना. आमचा आता झाला पॅकअप, इथून निघालोय. पण आता अशा एका लोकेशनला चाललोय, ते लोकेशनला गेल्यावर तुम्हाला सांगतो. चायनीज खायला सांगायचं नव्हता. हा काय, मला काय समजतं, मी पहिल्यांदा आलो तुझ्या व्हिडिओ मध्ये. फायनली हे बघा बाबा सूप. पहिले साधं मंचाव सूप प्यायचं झालेलं, बाबा सूप 1 नंबर सूप. पण बघूया मी पहिल्यांदा पितो बाबा सूप. इथेच एक नवीन एक चायनीज कॉर्नर उघडले, राधे चायनीज. हा गावाचं नाव काय? शिस्ते. बाबा शिस्त्यामध्ये बाबा चायनीज नाही, बाबा बाबा सूप. सूप. बाबा चायनीज मांडला. हा, आणि कलेजी पण मागवलेली आहे, ती पण येते. या आपण बाबा सूप प्यायला. आलेली आहे कलेजी. बाबा सूप एवढा पिऊन संपत सूप खातोय मी. सूप खातोय, सूप पहिल्यांदा मी सूप खातोय. आणि कलेजी पण खायची आहे अजून. ते काय रे आकाश, असा का बसलाय आता? काहीतरी वेगळा बोललास. आम्ही परतीचा प्रवास. ह्याच एका पॉटीच्या ह्याच्यावरती लाईक करा सगळ्यांनी. लाईक नसेल केलं त्यांनी पटापट लाईक करून घ्या आणि कमेंट मध्ये आम्हाला सांगा. पण लाईक करणं अनिवार्य आहे. लाईक करणं व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जास्त रेकमेंड होईल, बंटी सगळ्यांपर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका. फायनली आम्ही घरी आलो आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला. बिकॉज मला करायचंच होतं या पावसात फिशिंग. आपण आतगावला दरवर्षी जातोच तसं, पण पाऊस एवढा पडत होता, धो सगळीकडे पाणी झालेलं. आणि समुद्राचं फिशिंग करणं रिस्कीसुद्धा होतं आणि मासे मिळणंसुद्धा रिस्की होतं, कारण का पाकात टिकला पाहिजे, त्याच्यानंतर मिळणं हा भाग आहे. पण 2 दिवसाचा ब्रेक, सूर्य एवढ्या दिवसांनी दिसला आणि आज आम्ही हा दिवस निवडून गेलो फिशिंगसाठी. पण वर्थ होतं. गेल्या गेल्या आम्हाला 3 पीस मिळाले. अर्ध्या तासात 3 पीस मिळाले होते, पण चांगले सॅटिस्फाय 3 जण होतो. 3घांनाही एक आता करून मिळाला. असा हा दिवस गेला. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, तुम्ही लाईक नसेल आतापर्यंत केला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. काय केलास? काय केलास पाटणा? कुठं काय केलं? पाटणा काय केलास? पाटणा कशाला काय करू, पुन्हा करीन का करा. अभद्र भाषेचा प्रयोग. अरे बापरे. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.